रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। कोण आला कोण गेला कार्यकर्त्यांना काही घाबरण्याचं कारण नाहीये। शेतकरी कामगार पक्ष ही कोणाची मक्तेदारी नाहीये की कोणीतरी आमची गोळाबेरीज करावी आणि कोणीतरी सांगावं की आता शेका पक्ष संपला। शेतकरी कामगार पक्ष म्हणजे एक विचार आहे, जो विचार नारायण नागू पाटलांनी रोवला, जो विचार दत्ता पाटलांनी रोवला, जो प्रभाकर पाटलांनी रोवला आणि त्यांच्यानंतर आज स्वर्गीय मीनाक्षी पाटील इथे नाही त्यांनी रोवला। आज ही त्यांच्या आदर्शावर आणि तत्वावर आणि तत्वज्ञानावर माझ्यासारखी कार्यकर्ती प्रभावित होऊन आज ही शेका पक्षाचं काम निष्ठेने करते। भाई जयंत पाटलांनी अशी खूप खिंडारं बघितली, पण छातीचा कोट करून आज ही जयंत पाटील उभे आहेत आणि आम्ही त्यांचे मावळे। आपल्या गावात बोलतात ना उडाले ते हे शेतकरी कामगार पक्षाचे उरलेत ते सगळे आणि या मावळ्यांच्या जीवावर एक एक बुरुज जो उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न विरोधकांनी चालवलेला आहे, तोडा फोडा आणि कुठेतरी नेऊन कुठल्या तरी मी म्हणत नाही आता गंगेला जोडा तुमच्या भाषेत, आता जोडाच। आता आम्ही ठरवलेलं आहे, आम्ही वाट बघतो स्थानिक स्वराज्य संस्थांची। अलिबाग शहराचे एक छोटे कार्यकर्ते आणि प्रतिनिधी म्हणून सन्माननीय प्रशांतजी नाईकांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करणारे शहरातले कार्यकर्ते आता मजबूत झालो पाहिजे, कारण आमच्या पाठीवर तुमचा हात आहे, तुमची थाप आहे। मला सकाळी 2-4 पत्रकार म्हणाले बाईट देता, म्हटलं बाईट काय, मी इतिहास सांगेन, मी 3 पिढ्यांचा इतिहास सांगेन। मी नारायण नागू पाटलांपासून ते चित्रलेखा पाटील, गौतम पाटील, रुपा शेठ पासूनचा इतिहास सांगेन। मधल्यांना मोजण्याची काही गरज नाही, मधल्या तुमच्या बरोबरच्या फळीला मोजतही नाही। आमचा तो अजय झुंजाराव मला सांगतोय तुझ्याबद्दल 2-4 दिवस व्हिडिओ ऐकतोय, अजून मी तोंड नाही उघडलेला। मुलांच्या मातीत जन्माला आलेली आग्र्याची बस्ती आहे, अजून तोंड उघडलेलं नाहीये। ज्या दिवशी तोंड उघडेल ना, तुझ्या भाषेत सांगते, झेंडा खाली करेन पण दांडा वर करेन। तुम्ही कोणाबद्दल बोलताय? जिच्या वकीलपत्रावर स्वतःला निर्दोष मुक्त करायला मागताय, बाई माझ्याकडे वकीलपत्र आहे, अजून सोडलेलं नाही आणि तुम्ही सोडून दाखवा आणि जिंकून दाखवा ती केस। एवढी वकिली मला माझ्या गुरूंनी स्वर्गीय दत्ता पाटलांनी शिकवलेली आहे। माझा तर नाद करायचा नाहीये। खारेपाटाच्या जन्माला आली उरणच्या आणि चाकरची नायक शहापूरच्या खारेपाटात घडलेली आहे, त्यामुळे मी ठरवलं बाई कधी पेजारीला घालून आणणार आहेत मला माहिती नाही, पण झालं मे महिन्यात माझ्या पण घराची फुटिंग शहापूरला आता पडणार आहे। आता मी दाखवणार आहे, वेळ आली तर कदाचित माझं नगरपालिकेतून मतदान कदाचित शहापूरला न्यावं लागेल बाई, पण मला ही आता दाखवायचं आहे ही दत्ता पाटलांची शिष्या ही वकिलीन बाई काय आहे ना, हा आता महाराष्ट्रात बघेल। मला माहिती नाही प्रदीप बाई काय सांगणार आहेत ते, पण ही मात्र वकिलीन बाईला डिवचलं तर मी सगळं रक्ताला वेशीला टाकण्याचं काम करेन। मी घराण्याच्या मर्यादा सोडणारी मग बाई आहे, जोपर्यंत संस्कारात आहे तोपर्यंत माझ्या नाते कोणी लागायचं नाही। करा काय व्हिडिओ बोलायचं ते बोला, पण मी पुरून उरणारी बाई। या ठिकाणी शहराच्या वतीने सन्माननीय माजी नगराध्यक्ष प्रशांतजी नाईक आणि टीमच्या वतीने एवढाच सांगतो की ज्यांनी सांगितलं ना खिंडारा पडली, शहरामध्ये घटली पडू देणार नाही, ही ग्वाही या ठिकाणी शहराच्या वतीने आणि आमच्या नेत्यांच्या वतीने देते आणि या ठिकाणी थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र।